गोलंदाजीसाठी रवी गोलंदाजी मार्क वरती पहिला षटक. बालचंद्र दादा जाधव यांच्या हस्ते टॉस केला जाईल. चला वांगडी डोने संघाचा कर्णधार या लगेच. बालचंद्र दादा जाधव यांच्या हातात टॉस केला जाईल. दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना रंगेल. एका बाजूला बाला 11 ताकई आणि त्यांच्या विरोधात वांगणी डोने या दोन संघादरम्यान हा सामना रंगेल. 3 ओव्हरची मॅच असेल. दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे. जातोय मॅचच्या दरम्यान 51चा पाठलाग करायचा. सागिंगीला सचिन, नो सागिंगीला विजय. पहिला चेंडू बॉलला पाठवलाय समालोचन कक्षाच्या दिशेनं. बॉल चाललाय सीमा रेषा पार. पहिलाच बॉल वरती आलाय. हा बिग 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 षटकार. याची देखील दक्षता घ्या. जाते माशा दरम्यान इथून आणखीन एक मोठा फटका. हाही बॉल चाललाय तो सीमा रेषा पार. लागोपाठच्या खऱ्या अर्थानं पाहिलं ना तर या षटकातील हा जवळपास दुसरा षटकार आलाय सचिनच्या बॅट मधून. धक्का पहिला गडी इथून गारद झालाय. आंबिवली संघाचा विजय. हा फलंदाज झालाय बाद.
धावसंख्या 24. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, सतरक्षकाला चकवून बॉल पाठीमागे मार्गस्थ झालाय. बॉल चाललाय तो बाउंड्री लाईनच्या दिशेनं. बॉल फरार. पुन्हा धावा मिळतील 4. लागोपाठचा हा बॅक टू बॅक दुसरा चौकार. लागोपाठ 2 बॉल वरती खऱ्या अर्थानं सचिनने 2 चौकार लगावले. इथून खराब क्षेत्ररक्षण पाहतोय फेकी सुरेख. एकच धाव 1च्या मदतीने धावसंख्या 29. ही 1 धाव 1च्या मदतीने धावसंख्या 29. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा 29 धावा. येणारे 12 चेंडू विजयासाठी 22 धावसंख्येची गरज. 11ची सरासरी राखावी लागेल. सागर आणि सचिन या 2 फलंदाजाला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. सचिनच्या पाठमधून या सत्रातील पाहिले तर तब्बल जवळपास 2 चौकार, त्याच्या बॅटमधून 2 षटकार. गोलंदाजीसाठी गोलंदाजी मार्क वरती आहे. गोलंदाज अजय. गोलंदाजी मार्क वरती आहे. तिसरा षटक हाताळण्याचा उंबरठ्यावरती येऊन टिपलाय गोलंदाज अजय. पहिला चेंडू लोवा फुलटॉस ऑन साईडला फटका पाहतोय. सतरक्षकाला वेगानं 1 धाव झाली पूर्ण. फेकी थोडीशी खराब. इथून मात्र एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलंय त्या सचिन आणि सागरना. इथून लगेच 2 धावा. दोन धावेनं धावसंख्येत भर. धावसंख्या जाऊन पोहोचली 31 आकड्यावर. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉर्मल स्लँड मध्ये हा चेंडू ढासळलाय. सतरक्षकाला वेगानं. पुन्हा दुहेरीचा प्रयत्न. पुन्हा 2 धावा. रनिंग मिडून विकेट म्हणावं लागेल सचिन आणि सागर या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं या एकेरी दुहेरी रोखणं खूप गरजेचं असेल कोशाने संघाला. 2च्या मदतीनं धावसंख्या 33. धावफलकावरती धावा 33 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रोहन त्या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण करताना पाहतोय. इथून दरम्यान 1च धाव. एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 34. धावफलकावरती धावा 34 धावा पाहतोय. त्या आंबिवली संघाचे 51चा पाठलाग करत असताना आतापर्यंत धावांचा विचार केला तर 1 बाद 34 धावा धावफलकावर. अजय गोलंदाजी मार्क वरती. अजून जवळपास पाहिलं 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावा धावफलकावरती 34 धावा. खऱ्या अर्थानं पाहिलं तर ललित उर्फ सागर आणि त्याच्या जोडीला सचिन. पाहिलं तर एका संघामध्ये कर्जत खालापूर दोस्ती 11 भानसोली संघामध्ये ते खेळताना आपल्याला दिसतील जरूर. पाहिलं तर सचिन आणि सागर. येणारे 9 चेंडू विजयासाठी 17ची गरज. विजय देखील असेल दोस्ती 11 बांसोली संघामध्ये. त्याला देखील आपण येणाऱ्या काही काळात
ती स्पर्धा पार पडेल त्या स्पर्धेमध्ये पाहू शकाल. चला जुन्या बॉलची पूर्तता करा मैदानाच्या आत. येणारे 9 चेंडू विजयासाठी 17 धावसंख्येची गरज असेल. आतापर्यंत पाहिलं गेलं गेलं तर वैयक्तिक 32 धावसंख्येवरती खेळताना पाहतोय सचिन या फलंदाजाला. ताल्या व्हायला काही हरकत नाहीये फलंदाज सचिन साठी. सामना अजून खऱ्या अर्थाने दोन्ही संघाच्या बाजूने. इनसाइड आउट थ्रू दी कव्हर्स. बॉल लॉंग ऑफला. सतरक्षक आहे त्या ठिकाणी. बॉल उचलणार फेकणार तत्पर्यंत दरम्यान इथून फेक ही थोडीशी खराब पाहतोय. 2 धावा झाल्यात पूर्ण. तिसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न चालवलाय. इथून मात्र तिसरी धाव देखील पूर्ण. सुरेख रनिंग बिटवीन विकेट. तीन धावेनं धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचल्या 37 या आकड्यावरती. धावफलक सदासा घडीला पाहतोय त्या आंबिवली संघाचा. येणारे अजूनही 8 चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा करायच्यात. स्ट्रायकिंग इनला सचिन. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथून दरम्यान पाहिलं ना तर थोडं लो पाहिलं तर कमी गतीनं टाकलेला हा बॉल होता. गोलंदाज अजयनं टप्पा पडल्यानंतर बाहेरचं वलन घेतलं. तिचा डॉट बॉल. सुरेख गोलंदाजी इथून करावी लागेल. शेवटचा बॉल शिल्लक आहे. हा बॉल जर का डॉट आला तर कुठेतरी दोन्ही संघाच्या बाजूने हा सामना राहू शकतो. फुलटॉस साडवा बॅटनं बॉल लॉंगॉनला. सतरक्षकानं केली चुकी. बॉल एका टप्प्यावरती चाललाय. तो सीमारेषा पार वन वाहून चाललाय. हा नशिबाचा चौकार. अतिशय 10 धावा. चला सामना स्टार्ट करा. फुल टॉस बॉल आहे. फेर डिलिव्हरी. येणारे 6 चेंडू विजयासाठी धावा करायचे आहेत. त्यात 10 गोलंदाजीसाठी. गोलंदाजी मार्क वरती रोहित या गोलंदाजाला प्राचारित केलंय. 10 धावा त्याला रोखायच्या आहेत. गोलंदाजीसाठी रोहित. गोलंदाजी मार्क वरती आहे. स्ट्रायकिंगला सागर. नो स्ट्रायकिंगला सचिन. या 2 फलंदाजांना खऱ्या अर्थानं या सामन्याला जिवंत केलाय. पहिलाच बॉल. इथून पहिला टप्पा पडल्यानंतर जमिनीलगतचा बॉल होता. इथून मात्र स्वतःची विकेट बहाल केल्या. स्ट्रायकिंग इनला मात्र आता सचिनला आपण पाहू शकाल. किरण दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. आंबिवली संघाचे हे खेळाडू कशा पद्धतीने आता सचिन बॅटिंग करणार.
हाफ ट्रॅकर बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, इथून दरम्यान झेल पर्यंत काही सतरक्षक पोहोचला नाहीये. ही झेल टिपणं खूप गरजेचं होतं. खऱ्या अर्थानं महत्वाचा गडी इथून बाद झाला असता कदाचित. झेल जमिनीला दान झाले, त्याच्यानंतर थांबवलं अक्षरशः सचिननं. इट इज अ डॉट बॉल. गोलंदाज तयार रोहित. हाफ ट्रॅकर बॉल, लॉंग ऑफला फटका, सतरक्षक त्यानं मात्र सोडली असेल. एकदा पूर्ण दुहेरीचा प्रयत्न चालवलाय, लगेच 2 धावा. खऱ्या अर्थानं पकडो कॅच और जीतो मॅच. झेल सोडले म्हणजेच हा सामना सोडलाय. कॅच सोडली म्हणजेच हा मॅच सोडली. मॅचचं मोमेंटम पाहू शकला असता इथून जर का झेल टिपला असता तर. हाफ ट्रॅकर बॉल, लॉंग ऑफला, पुन्हा सतरक्षक आहे तोच. आता इथून मात्र कुठलीही चुकी करत नाहीये. झेल टिपलाय, फलंदाज होईल, इथून मात्र बाद.